हरभरा या पिकामध्ये बरेच शेतकरी बंधू मला प्रश्न विचारतात की टाबोलीचा वापर आम्ही करायला पाहिजे का? मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही. कारण काय, की हरभरा या पिकामध्ये तुम्ही जर सुमिटोमो कंपनीच्या किंवा कोणत्याही म्हणजे प्लॅक्रोबुटाजर 40% या घटक असणाऱ्या कुठल्याही याचा वापर केला घटकाचा, तर तुम्हाला हरभरा या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्नात घट पाहायला मिळते. त्याचं कारण असं, की प्लॅक्रोबुटाजर 40% हा जो घटक आहे, म्हणजेच तुमच्या टाबोलीमध्ये आहे, डोंगलमध्ये आहे, बेस्ट ॲग्रो कंपनीच्या अनेक कंपनीकडे आहे. परंतु हा घटक काय करतो, सुरुवातीच्या काळात तुम्ही मारलं किंवा कधीही याची फवारणी केली हरभरा या पिकामध्ये, अतिशय नाजूक पीक आहे. त्याची वाढ थांबवते हे आपल्याला माहीतच आहे आणि वाढ थांबवून आपला समज असतो की ब्रँचिंग चांगला करेल आपलं हरभरा पीक. परंतु तसं होत नाही. कारण हे नाजूक पीक आहे, हे वाढ तर थांबते. ब्रँचिंग तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दिसतीलही. परंतु नंतर याची वाढ होत नाही. म्हणून आपल्याला टाबोलीचा वापर टाळायचा आहे. नंतर याच्यामध्ये काय होते, की मग वाढ थांबली, मग परत आपल्याला टेन्शन येतं, की आता मी माझी वाढ थांबलेली आहे. टाबोली मारलं किंवा दुसरं कोणतं घटक मारला, प्रॅक्रोबुटाजोल असणारं कुठल्याही कंपनीचं, तर आमची वाढ